राम राम मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मोरे ट्रेडर यूट्यूब चॅनलमध्ये. निफ्टी बँक निफ्टी तसंच इंट्राडे स्टॉकबद्दल पूर्ण डिटेल माहिती शेअर करत असतो मी. मित्रांनो, चॅनलवरती नवीन असाल तर आता सबस्क्राईब करून ठेवा चॅनलला आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, ज्याने तुम्ही अशा पद्धतीचे एकही व्हिडिओ मिस नका करू. तर या ठिकाणी पाहू शकता निफ्टीचं चार्ट आहे 15 मिनिट टाईम फ्रेमनुसार. आज निफ्टीने फ्लॅट ओपन दिल्यानंतर खालच्या साईडला सपोर्ट फेस केला होता निफ्टीने रिसिव्हली. या ठिकाणी मार्क करून दिलं होतं मी प्रिव्हिडेला की खालच्या साईडला जर सपोर्ट फेस करत असेल तर या ठिकाणी तुम्ही सेलिंग नका करू. वर साईडला एक पुल बॅक जाऊ द्या. पुल बॅकला या ठिकाणी जेव्हा सेलर्स ट्रॅप होतील त्यानंतर तुम्ही सेल पुट ऑप्शन बाय करू शकता, असं मी प्रिव्हिडेला सांगितलं होतं. ॲज पर ॲनालिसिस व्हिडिओ मित्रांनो, या ठिकाणी पाहू शकता निफ्टीने ॲक्ट केलेलं आहे त्याच पद्धतीने रिस्पेक्टफुली वर साईडला रेजिस्टन्स फेस करून परत डाऊनफॉल दिला होता निफ्टीने. तर होप करतो तुम्ही ह्या ठिकाणी ट्रेड प्लॅन केला असेल, त्याच पद्धतीने प्रॉफिट पण केलं असेल निफ्टीमध्ये. त्याच पद्धतीने निफ्टी वर साईडला रेजिस्टन्स फेस केल्यानंतर परत डाऊनफॉल दिल्यानंतर सेकंड हाफमध्ये कन्सोलिडेशन करून परत सपोर्टला क्लोजिंग केले तर निफ्टीची क्लोजिंग आहे 22,332 रुपयाला. तर उद्यासाठी तुम्हाला ट्रेड भेटू शकतो. जेव्हा निफ्टी फ्लॅट ओपन झाले आफ्टर फ्लॅट ओपनिंग वर साईडला लगेच बाईंग नका करू तुम्ही. बाईंग जेव्हा प्रिव्हिडेचा हा रेजिस्टन्स दिसतो तुम्हाला, रेजिस्टन्सला ब्रेक करू द्या. त्याच पद्धतीने ट्रेंड लाईन दिसते तुम्हाला, या ठिकाणी रेजिस्टन्स फेस केलं डाऊनफॉल, सेकंड टाइम रेजिस्टन्स डाऊनफॉल. त्याच पद्धतीने ह्या ठिकाणी रेजिस्टन्स फेस केलं होतं निफ्टीने, परत डाऊनफॉल दिले. तर उद्यासाठी ह्या ट्रेंड लाईनला ब्रेकआउट देते वर साईडला. ब्रेकआउट दिल्यानंतर परत पुल बॅक होऊ द्या. पुल बॅकला ह्या ठिकाणी प्रिव्हिडेच्या रेजिस्टन्सच्या नियर पुल बॅकला परत स्वतःला सस्टेन करत असेल, सस्टेन करून कन्सोलिडेशन करून जर ब्रेकआउट दिलं वर साईड त्यानंतरच तुम्ही कॉल ऑप्शनमध्ये जाऊ शकतो. त्याच्यानंतर लॉंग जाऊ शकता निफ्टीमध्ये. 25 रुपयाचे असेल तुमचं आणि 1:2 तुमचा टार्गेट असेल निफ्टीमध्ये. त्याच पद्धतीने निफ्टी गॅप ओपन झाली याच्या नियर. गॅप ओपन नंतर लगेच तुम्ही बाय नका करू. खाली साईडला एक डाऊनफॉल देऊ द्या, परत पुल बॅक घे द्या प्रिव्हिडेच्या क्लोजिंगच्या नियर. त्याचनंतर प्रिव्हिडेच्या खाली या ठिकाणी पाहू शकता हा आहे निफ्टीचा स्ट्रॉंग रेजिस्टन्स झोन, हा आहे स्ट्रॉंग निफ्टीचा सपोर्ट झोन. परत उद्यासाठी जर गॅप ओपन दिलं तर खालच्या साईडला परत सपोर्ट घेऊ द्या. सपोर्ट घेतल्यानंतर खालच्या साईडला एक ट्रेंड लाईन मार्क केल्यानंतर पाहू शकता तुम्ही कंटिन्युअस ट्रेंड लाईनला रिस्पेक्टिव्हली सपोर्ट फेस करतोय निफ्टी. हा फर्स्ट सपोर्ट अप मूव, सेकंड टाइम परत सपोर्ट अप मूव, थर्ड टाइम या ठिकाणी पाहू शकता जेव्हा सेलर्सला ट्रॅप केलं ट्रेंड लाईनच्या नियर, त्यानंतर परत या ठिकाणी बायर्स कन्सोलिडेशन करून बायर्स स्ट्रॉंगली ॲक्युमुलेट झालेत ह्या झोनमध्ये. तर या ठिकाणी पाहू शकता. तर उद्यासाठी जर गॅप ओपन दिलं, गॅप ओपन नंतर परत एक डाऊनफॉल देऊ द्या प्रिव्हिडेच्या क्लोजिंगच्या नियर. त्याच पद्धतीने ट्रेंड लाईनच्या नियर परत निफ्टी स्वतःला सस्टेन करत असेल, त्याचनंतर खाली साईडला पाहू शकता हा आहे निफ्टीचा स्ट्रॉंग सपोर्ट झोन. ह्या झोनच्या नियर निफ्टी स्वतःला सस्टेन करून जर ब्रेकआउट दिलं, त्याच पद्धतीने ट्रेंड लाईनचं पण ब्रेकआउट होईल, त्यानंतर सपोर्ट घेतल्यानंतर पण ब्रेकआउट होईल. तर असे दोन लॉजिक होतील. त्यानंतर तुम्ही निफ्टीमध्ये लॉंग जाऊ शकता. 25 रुपयाचे असेल तुमचं आणि 1:2 तुमचं टार्गेट असेल निफ्टी. त्याच पद्धतीने निफ्टी गॅप डाऊन ओपन झाली थोडीफार या ठिकाणी. गॅप डाऊन ओपन नंतर लगेच तुम्ही सेल नका करू. वर साईडला एक पुल बॅक घेऊ द्या, परत ट्रेंड लाईनच्या नियर या ठिकाणी पाहू शकता लोअर लो पॅटर्न कन्फर्मेशन करतोय निफ्टीमध्ये. हा फर्स्ट रेजिस्टन्स डाऊनफॉल, सेकंड टाइम रेजिस्टन्स, परत एक लोअर लो पॅटर्न झालेला आहे. हा फर्स्ट प्राईस, त्यानंतर खालच्या साईडला परत प्राईसचं शिफ्टिंग झालेलं आहे डाऊन साईडला निफ्टीमध्ये. या ठिकाणी पाहू शकता तुम्ही परत खाली साईडला एक डाऊनफॉल दिल्यानंतर परत एक अपमूव दिलेला आहे. तर उद्यासाठी जर गॅप डाऊन ओपन झाला, गॅप डाऊन ओपन नंतर परत एक अपमूव देऊया वरच्या साईडला प्रिव्हिडेच्या क्लोजिंगच्या नियर, त्याच पद्धतीने प्रिव्हिडेच्या ट्रेंड लाईनच्या नियर. ह्या झोनमध्ये कुठं निफ्टी स्वतःला परत सस्टेन करत असेल, त्याचनंतर रेजिस्टन्स फेस करून जेव्हा सेलर्सला ट्रॅप केले त्यानंतर ह्या झोनमध्ये कुठं लोअर लो टाइम फ्रेममध्ये डबल टॉप पॅटर्न, त्याचनंतर हेड शोल्डर पॅटर्न कन्फर्मेशन झाले ट्रेंड लाईनची नियर. त्यानंतर या ठिकाणी परत तुम्ही पुट ऑप्शन बाय करू शकता निफ्टीमध्ये. 25 रुपयाचे असेल तुमचं आणि 1:2 तुमचं टार्गेट असेल निफ्टीमध्ये. तर उद्यासाठी तुम्ही मित्रांनो जास्तीत जास्त बाईंगकडे फोकस करा. ह्या ठिकाणी पाहू शकता निफ्टीने स्मॉलर टाईममध्ये लोअर रोड पॅटर्नचं कन्फर्मेशन केलं आहे, पण मोठ्या टाईम फ्रेममध्ये त्याचनंतर बिग टाईम फ्रेममध्ये 1 डे टाईम फ्रेममध्ये मित्रांनो ह्या ठिकाणी हायर पॅटर्न कन्फर्मेशन करून ट्रेंड लाईनला रिस्पेक्टिव्हली सपोर्ट फेस करतोय निफ्टी. ह्या ठिकाणी पाहू शकता हा फर्स्ट सपोर्ट अपमूव, सेकंड टाइम परत सपोर्ट घेतला आहे. त्याच पद्धतीने प्रिव्हिडेचा हा रेजिस्टन्स होता, रेजिस्टन्सला ब्रेकआउट दिल्यानंतर परत एक नवीन हाय तयार केलेला निफ्टीने. तर उद्यासाठी जेव्हा फ्लॅट ओपन होऊन जर वर त्या साईडला ब्रेकआउट दिलं तर या ठिकाणी तुम्ही लॉंग जाऊ शकता निफ्टीमध्ये आणि त्याच पद्धतीने तुमचं जास्तीत जास्त स्टॉप लॉस ट्रेल करून जास्तीत जास्त पॉईंट कॅप्चर करू शकता बाईंग साईडला निफ्टीमध्ये. तर निफ्टीमध्ये समजलं. अशाच पद्धतीने आपण बँक निफ्टीमध्ये पण बघू. तर या ठिकाणी पाहू शकता बँक निफ्टीचं चार्ट आहे 15 मिनिट टाइम फ्रेमनुसार. बँक निफ्टी पण फ्लॅट ओपन झाल्यानंतर तुम्हाला सांगितलं होतं खालच्या साईडला लगेच सेल नका करू, वर साईडला एक पुल बॅक घेऊ द्या. तशाच पद्धतीने ट्रेंड लाईनचे नियर जर रेजिस्टन्स फेस करत असेल त्यानंतर तुम्ही या ठिकाणी शॉर्ट करू शकता. त्याच पद्धतीने पुट ऑप्शन बाय करू शकता बँक निफ्टीमध्ये पण. हे पण आपण प्रिव्हियस डेला डिस्कस केलं होतं व्हिडिओमध्ये. तर ॲज पण व्हिडिओ डिस्कशन ह्या ठिकाणी पाहू शकता
या ठिकाणी तुम्हाला ट्रेड भेटला असेल बँक निफ्टीमध्ये पण. आणि त्याच नंतर खाल्ल्या साईडला तुम्हाला मार्क करून दिलं होतं, हा आहे बँक निफ्टीचा स्ट्रॉंग सपोर्ट झोन. ह्या ठिकाणी पाहू शकता ह्या झोनच्या नियर बँक निफ्टीने क्लोजिंग दिली आज. तर बँक निफ्टीची क्लोजिंग आहे 47,277 रुपयाला. तशाच पद्धतीने उद्यासाठी बँक निफ्टीमध्ये ट्रेड भेटू शकतो आणि त्याच पद्धतीने उद्या एक्सपायरी पण आहे. तर उद्यासाठी थोडं वोलेटाईल असू शकतं बँक निफ्टी. त्याच पद्धतीने तुम्हाला बिग मूव भेटू शकतो उद्यासाठी बँक निफ्टीमध्ये. या ठिकाणी पाहू शकता आज पूर्ण वर साईडला एक रेंज बनवली होती बँक निफ्टीने, खाली साईडला रेंज, त्याच्यामध्येच कन्सोलेशन करून सेकंडामध्ये पूर्ण साईडवेज टू क्लोजिंग केली बँक निफ्टी. तर उद्यासाठी तुम्हाला ट्रेड भेटू शकतो बँक निफ्टीमध्ये. तर बँक निफ्टीची ओपनिंग फ्लॅट झाली. आफ्टर फ्लॅट ओपनिंग खालच्या साईडला तुम्ही सेल नका करू. या ठिकाणी पाहू शकता कंटिन्युअस हा स्ट्रॉंग सपोर्ट झोनचा कार्य करतोय. त्याच पद्धतीने सपोर्ट झोन आहे बँक निफ्टीमध्ये. तर उद्यासाठी फ्लॅट ओपन होऊन वर साईडला पुलबॅक घेतला. पुलबॅकला वर साईडला तुम्हाला मार्क पण करून दिलं होतं 47,500 ते 47,510 ते 20 हा झोन आहे बँक निफ्टीचा रेजिस्टन्स झोन. तर उद्यासाठी फ्लॅट ओपन होऊन वर साईडला एक पुलबॅक येऊ द्या ह्या झोनच्या नियर. परत ह्या झोनच्या नियर निफ्टी स्वतःला सस्टेन करत असेल, त्याच्यानंतर रेजिस्टन्स फेस करत असेल, त्यानंतर ट्रेंड लाईनचे नियर जर जेव्हा बायर्स ट्रॅप झाले त्यानंतर एखादी शूटिंग स्टार कॅन्डल, त्याच्यानंतर स्ट्रॉंग बाय सेलिंग कॅन्डल क्रिएशन झालं रेजिस्टन्सच्या नियर, त्यानंतर ह्या ठिकाणी तुम्ही परत पुट ऑप्शन बाय करू शकता. आणि बँक निफ्टीमध्ये 30 ते 40 रुपयाचा एस एल असेल तुमचा आणि 1 तुमचं टार्गेट असेल. आणि त्याच पद्धतीने बाईंग तुम्ही जेव्हा बँक निफ्टी थोडंफार गॅप ओपन दिलं किंवा फ्लॅट ओपन दिलं, त्यानंतर बँक निफ्टीला ब्रेकआउट देऊ द्या प्रिव्हियस डेच्या रेजिस्टन्सच्या नियर. ह्या ठिकाणी पाहू शकता प्रिव्हियस डेला रेजिस्टन्स फेस केलं होतं, त्याच पद्धतीने ट्रेंड लाईनला पण ब्रेकआउट होईल उद्यासाठी. फ्लॅट किंवा थोडंफार गॅप ओपन दिलं, ब्रेकआउट देऊ द्या. ब्रेकआउट नंतर सेफ जाण्यासाठी पुलबॅक येऊ द्या प्रिव्हियस डेच्या रेजिस्टन्सच्या नियर. जर बँक निफ्टीने पुलबॅक घेतला, ह्या ठिकाणी जर स्वतः सस्टेन करून जर ब्रेकआउट दिलं, त्याच पद्धतीने लोअर लो टाइम फ्रेममध्ये डबल बॉटम पॅटर्न, त्याच्यानंतर हेडो शोडो पॅटर्न कन्फर्मेशन झालं सपोर्टच्या नियर. त्याच पद्धतीने ब्रेकआउट नंतर ॲक्ट सपोर्ट फेस करू शकतो बँक निफ्टी उद्यासाठी. ह्या झोनच्या नियर जर बँक निफ्टी प्रायशन कन्फर्मेशन नंतर तुम्ही ह्या ठिकाणी लॉंग जाऊ शकता बँक निफ्टीमध्ये. पण 30 ते 40 रुपयाचं एस एल असेल तुमचं आणि 1 तुमचं टार्गेट असेल बँक निफ्टीमध्ये. त्याच पद्धतीने उद्यासाठी तुम्ही जास्ती करून बाईंग साईडला जास्त फोकस करा. ह्या ठिकाणी पाहू शकता खूप जास्त सेलर्सचे एस एल आहेत. ह्या ठिकाणी पाहू शकता इथे खूप जास्त सेलर्सचे एस एल पडलेले पेंडिंग असतील, ह्या ठिकाणी पेंडिंग असतील आणि ऑल टाईम हायचे नियर पण पेंडिंग असतील. तर उद्यासाठी थोडंफार गॅप अप किंवा फ्लॅट ओपन होऊन जर वर साईडला ब्रेकआउट देऊन परत हायर पॅटर्न कन्फर्मेशन करत असेल तर ह्या ठिकाणी तुम्ही लॉंग जाऊ शकता बँक निफ्टीमध्ये. त्याच पद्धतीने टाईटली स्टॉप लॉस ट्रेल करून तुम्ही जास्तीत जास्त पॉईंट कॅप्चर करू शकता बँक निफ्टी. त्याच पद्धतीने सेलिंग तुम्ही त्याच पद्धतीने पुट ऑप्शन बाय जेव्हा थोडंफार गॅप डाऊन ओपन झालं याच्या नियर किंवा फ्लॅट ओपन झालं, फ्लॅट ओपन झाल्यानंतर ट्रेंड लाईन दिसते वरच्या साईडला, हा रेजिस्टन्स डाऊनफॉल, सेकंड टाईम रेजिस्टन्स डाऊनफॉल. आज पण ह्याच ट्रेंड लाईनची नियर बँक निफ्टीने स्ट्रॉंगली रेजिस्टन्स फेस करून डाऊनफॉल दिला होता. तर उद्यासाठी पण गॅप डाऊन ओपन झालं थोडंफार किंवा फ्लॅट ओपन होऊन वर साईडला एक पुलबॅक देऊ द्या परत ट्रेंड लाईनच्या नियर. त्याच पद्धतीने प्रिव्हियस डेच्या रेजिस्टन्सच्या नियर बँक निफ्टी स्वतःला सस्टेन करत असेल, त्याच्यानंतर कन्सोलेशन करून जर खालच्या साईडला ब्रेकडाऊन दिलं, त्यानंतर तुम्ही पुट ऑप्शन बाय करू शकता बँक निफ्टीमध्ये. 30 ते 40 रुपयाचे एस एल असेल तुमचा आणि 1 तुमचं टार्गेट असेल बँक निफ्टीमध्ये. तर आशा करतो तुम्हाला निफ्टी बँक निफ्टीबद्दल पूर्ण डिटेल माहिती समजली असेल. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र.